रामकृष्ण मित्रांनो, सर्वांचं स्वागत माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. स्वतः वाजून 6:31 मला झालेले मी कॉलेजला. मित्रांनो, मग कॉलेजमध्ये गेल्यावरती आम्ही लोक गेलेलो सगळेजण सर्वेसाठी. तिथे जाऊन आम्ही सर्वे केले, म्हणजे लोकांच्या घरात जाऊन त्यांना संविधानाबद्दल वगैरे किंवा आपल्या देशाप्रतीची कर्तव्ये जी आपली आहेत ते आम्ही त्यांना विचारली, प्रश्न विचारले, त्यांचं मनोगत घेतलं आणि असं सगळं आम्ही करत होतो. जे आम्ही असे पूर्ण चाळ फिरलो, असं एक घर नाही, म्हणजे जेवढे जमतील तेवढे सगळे घर आम्ही गेले, माहिती गोळा केली, जनजागृती केली. आणि मग आम्ही आलो क्लासला. म्हणजे मी एकटा निघून आलो क्लासला आलो, मस्तपैकी अभ्यासाचं काढलं आणि अभ्यास करत बसलेलो. मानव आणि मी दोघंच होतो क्लासमध्ये, एकटे फक्त, बस, बाकी कोणी झालं नव्हतं. आणि आज आम्ही आलेलो सेल्फ स्टडीसाठी, अभ्यास करायला आपापला. काय शेठ? तुम्ही शेठ नाही आहात. मी शेठनी बरं, हातनी बितनी नाही बोलला, शेठनी काय, शेठानी बोलतात, शेठनी काय. आणली का माझी साडी? नाही हो, आठवडा झाले ड्राय क्लीनला दिली होती. प्रोजेक्ट पूर्ण झाला? हो, झोपले ना ते. मग मोबाईल वापरून मस्त. चला जेवायला चला. शेठ हसताय काय मोबाईलमध्ये? बायको बरोबर तर कधी एवढं हसत नाही. काय करते त्या रुमालाने? हे आहे ना काय? काय दाखवते? अरे मी भुकेने तळमळतोय. काय कापूस येतो? कापसामध्ये औषध आहे. हा लागला भुकेने ओरडायला. चला जेवायला घेते मी आता पटापट. बघा मित्रांनो, कसं बघा, हे इथं मोबाईलमध्ये आणि इथं मम्मी मोबाईलमध्ये. काय मोबाईल नाही, मला भाजी साफ करायची. लोकांना दाखवते किती भाजी साफ करायची. बघ, एवढी केली, अजून एवढी करायची. आज रात्र जागवायची आहे मला. करा बाबा. आमची कामं कळत नाही तुम्हाला लोकांना, किती कामं असतात. ती भाजी साफ करायला किती वेळ जातो माहिती आहे काय? नाही माहिती, सांगा ना किती वेळ जातो. पटकन संपते. करा बाबा, व्हिडिओ करा. मला काय जातोय बघितलं मित्रांनो, रात्रीच्या आता 10:30 वाजले. झोपायचा बिपायचा काय पडलेला नाही. रात्र कशी जागवायची, रात्र कसं जागायचं हे सगळं यांना माहिती आहे बाबा. सोडा बाबा, काय बोलून फायदा नाही लोकांना. आपण आपला तो झोपून घेऊया. जरा असं पिक्चर बघू, झोपून घेऊयात. सोमवारी आपला आहे पहिला पेपर, इंग्लिश फिजिक्स. मंगळवारी आहे मराठी केमिस्ट्री आणि बुधवारी आहे मॅथ्स बुक बायोलॉजी. स्वतः उद्या अभ्यास करायचा आहे. रविवारी उद्या दाबून अभ्यास करायचा. टिपिकल मराठी फॅमिली आपल्याला बनायचा नाही. टाईमपास करत किती दिवस घालवायचा. सकाळी 5ला उठणार. 5 ते 6 वरनं माझा वेळ जाणार. 6 ते 8 3 तासाला अभ्यास करायचा. मध्ये पाहिजे 10 मिनिटाचा ब्रेक घेता येईल दर तासाला. सो 8:30पर्यंत अभ्यास करायचा. असं 10 मिनिटाचा ब्रेक घेणार ना. सो 8:30पर्यंत अभ्यास करायचा. आणि मग थोडासा नाश्ता वगैरे करून घ्यायचा. 8:30 9ला नाश्ता करायचा. काय नसेल तर ब्रेड घेऊन मी माझा खाईन आपल्याला दाबून ब्रेड. आणि मग परत मग अभ्यासाला बसीन. येऊन अभ्यासाला बसीन. खाल्ला पिला जमला 9:30पर्यंत खावरला वगैरे. नाश्ता बिष्टा झाला 10. मग 10 ते परत 12 किंवा जेवण होईपर्यंत अभ्यास. मग जेवण झालं की मग परत थोडासा आराम, रेस्ट पिस्ट, मग परत अभ्यास. सो असा अभ्यास करायचा आहे. हो, उद्या काहीतरी चांगलं बनवा जेवण माझ्यासाठी. मम्मी चालली आहे उद्या. होय, उद्या नाश्ता काय उद्या काय बनवणार सांगा मला. तसं मला माझं सकाळचं ठरवायला. सूप बनवते. अजिबात नको मला. मम्मी माझं बाहेरून काहीतरी खाऊन येईन, वडापाव बिडापाव. काय बनवायचं बाळा? उद्या तर मी लवकर जाणार आहे. मी चपाती बनवेल. 4 चपाती खा. ठीक आहे, 4 चपाती खाईल. बनवले की लगेच गरम चपातीचा? सकाळी 5 वाजताच का? चालेल मला. 4 चपाती खाईन मस्तपैकी. आणि मग मी माझा अभ्यास करेन. मला नाही तर दिवसचं शेड्यूल ठरवलं. उद्या मला टिपिकल महाराष्ट्र फॅमिलीसारखा टाईमपास नाही करायचं दिवसभर. 5ला उठायचं, 6 वाजता अभ्यासाला बसायचं. 8:30पर्यंत अभ्यास करायचा. मध्ये 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा तर तासाला. 8:30 ते 8:30 ते 9 टाईमपास, नाश्ता बिष्टा करायचा.
ते झालं की मग परत अभ्यासाला बसायचं जेवण होईपर्यंत. मग जेवलं की थोडासा आराम करायचा 1-1.5 तास, मग परत अभ्यासाला बसायचं. सिन्सिअरली करा, जस्ट बोलतोय ते. येस, आय विल ट्राय माय बेस्ट. आय विल ट्राय माय 99%. 1% आय कांट गिव्ह गॅरंटी. सो आता गुड नाईट मित्रांनो. सी यू उद्या सकाळी. तोपर्यंत टेकिंग केअर. काय बाय बाय. सी यू.